नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वीच्या सेमी इंग्रजीमधील मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधील एच-सी-एफ अँड एल-सी-एम. एच-सी-एफ बाबतीमध्ये आपण बरीचशी माहिती पाहिलेली आहे. आज आपण पाहणार आहोत एल-सी-एम. एल-सी-एम म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल्स. अशी संख्या की दोन्ही संख्यांच्या अशी लहानात लहान संख्या की दोन्ही संख्यांच्या ती पटीमध्ये असेल किंवा मल्टिपलमध्ये असेल. आपण याचं एक उदाहरण घेऊन पाहणार आहोत. आपल्याला काढायचं आहे 60 अँड 48 या नंबरचा मल्टिपल. जर आपल्याला एल-सी-एम काढायचा असेल तर त्या नंबर्सचे आपल्याला अगोदर फॅक्टर्स काढावे लागतात. फॅक्टर्स कोणते? तर ते प्राईम फॅक्टर्स असले पाहिजे. त्याला आपण मूळ विभाजक असं म्हणतो. ज्याप्रमाणे आपण एच-सी-एफ काढताना त्या नंबरचे फॅक्टर्स प्राईम फॅक्टर्स आपण काढले होते, त्याचप्रमाणे एल-सी-एम काढतानासुद्धा आपल्याला त्या नंबर्सचे प्राईम फॅक्टर्स आपल्याला काढावे लागतात. या ठिकाणी नंबर आपल्याला या दोन संख्यांचा एल-सी-एम काढायचा आहे 60 अँड 48. एक्झाम्पल आहे आपल्याला फाइंड द एल-सी-एम ऑफ 60 अँड 48. आपण एच-सी-एफ काढताना सांगितलं होतं की प्राईम फॅक्टर्स कशा प्रकारे काढले जातात. आपल्याला सर्वप्रथम काढायचे आहे 60 या नंबरचे प्राईम फॅक्टर. चला तर पाहूया. 60 याचे फॅक्टरचे प्राईम फॅक्टर्स आपल्याला काढायचे आहे. सर्वप्रथम 60 हा इव्हन नंबर आहे. तो इव्हन नंबर असल्यामुळे तो 2 डिव्हिजिबल आहे. 60चे फॅक्टर सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे काढता येईल 2 मल्टिप्लाइड बाय 30. ओके, अशा प्रकारे नंतर आपल्याला नंतरचा नंबर मिळाला 30. 2 मल्टिप्लाइड बाय, आता 30चे फॅक्टर पाडूया. या ठिकाणी 30चे फॅक्टर आहे 2 मल्टिप्लाइड बाय 15. ओके, या ठिकाणी 30चे फॅक्टर आपण काढलेले आहे. नंतर आहे आपल्याला 15चे फॅक्टर काढून घ्यायचे आहे. जोपर्यंत प्राईम नंबर किंवा प्राईम फॅक्टर आपल्याला मिळत नाही तोपर्यंत त्या नंबर्सचे आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढून घ्यावे लागतात. पुन्हा 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय, आता काढूया 15चे फॅक्टर. 15चे फॅक्टर 3 मल्टिप्लाइड बाय 5. म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल 60चे फॅक्टर्स मिळालेले आहे आपल्याला प्राईम फॅक्टर्स 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5. म्हणजे हे सर्व कोणते फॅक्टर्स आहेत? प्राईम फॅक्टर्स. हे कोणते फॅक्टर्स आहेत? प्राईम फॅक्टर्स. आता काढूया आपण 48चे फॅक्टर्स. 48 इज इक्वल टू, आता त्याला फॅक्टर्स काढायचे आपल्याला. तो नंबर सर्वप्रथम 2 डिव्हिजिबल आहे. म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल 2 मल्टिप्लाइड बाय 2 डिव्हिजिबल म्हणजेच त्याचे हाफ होऊन जातात. 48 कोणत्या नंबरचा हाफ आहे? 24चा. 2 मल्टिप्लाइड बाय 24 इज इक्वल टू, पुन्हा आता 2 मल्टिप्लाइड बाय 28चे पुन्हा इवन नंबर असल्यामुळे 2 डिव्हिजिबल आहे. पुन्हा त्याचे हाफ करता येईल 24चे. 2 मल्टिप्लाइड बाय या ठिकाणी 12. 24चे हाफ 12. पुन्हा इज इक्वल टू 12चे पुन्हा फॅक्टर्स काढून घेऊया आपण. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय पुन्हा 2 मल्टिप्लाइड बाय 6. हे कोणत्या नंबरचे फॅक्टर झाले? 12चे फॅक्टर झाले. या ठिकाणी 2 मल्टिप्लाइड बाय 12 कोणत्या नंबरचे फॅक्टर झाले होते? 12चे फॅक्टर झाले, 24चे फॅक्टर झालेले होते. इज इक्वल टू पुन्हा 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. आता 6चे फॅक्टर काढून घेऊया आपण. 3 मल्टिप्लाइड बाय 2 हे झाले 6चे फॅक्टर. ओके, या ठिकाणी आपण 60चे फॅक्टर आणि 48चे फॅक्टर, म्हणजे 48चे फॅक्टर कोणते झाले आता या ठिकाणी? 3 टाइम्स 2 नाही 4 टाइम्स 2 इज इक्वल टू, आपण पुन्हा त्याला ऑर्डरमध्ये लिहून घेऊया. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3. म्हणजेच 4 टाइम्स 2 आणि 1 टाइम 3 हे झाले आता 48चे फॅक्टर. आता काढायचं आपल्याला एल-सी-एम. लक्षात घ्या एल-सी-एम इज इक्वल टू, लक्षात घ्या एल-सी-एम इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ, लक्षात घ्या मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स अँड multiplication of common factors and multiplication of uncommon फॅक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर आणि दुसरा आहे अनकॉमन फॅक्टर. सर्वप्रथम आपल्याला काढायचं आहे कॉमन फॅक्टर्स. काय काढणार आहे आपण या ठिकाणी? कॉमन फॅक्टर्स. कोणत्या नंबरमधले? कॉमन फॅक्टर्स
ऑफ 60 अँड 48 या दोघांमध्ये असणारे कॉमन फॅक्टर पाहूया आपण आता. या ठिकाणी इथं 2 आहे, इथं 2 आहे, नंतर पुन्हा इथं 2 आहे, इथं 2 आहे. त्याप्रमाणे आता या ठिकाणी 2 नाही, मात्र इथं 3 आहे, इथे 3 आहे, इथं 3 आहे. आता या ठिकाणी 5 आहे, मात्र या ठिकाणी 5 नाही. म्हणजे या ठिकाणी कॉमन फॅक्टर झाले कोणते? आता दोन्ही ठिकाणी असणार आहे, ज्यांना आपण त्या नंबर्सला आपण काय केलेलं आहे? सर्कल केलेलं आहे. या ठिकाणी किती टाईम्स आहे? 2 टाईम्स 2 आहे आणि 1 टाईम 3 आहे. म्हणजेच 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 हे झाले याचे कॉमन फॅक्टर. या ठिकाणी पहा आता 2 2 अँड 3. आता पाहूया आपण अनकॉमन फॅक्टर्स. अनकॉमन फॅक्टर्स ऑफ 60 अँड 48. आता अनकॉमन फॅक्टर आहे. या ठिकाणी कोणता नंबर आहे? 5 आहे, इथे 2 आहे, ज्यांना आपण काहीच सर्कलही केलेलं नाही आणि अंडरलाईनसुद्धा केलं नाही. इथं 5 आहे, इथं 2 आहे आणि इथं 2 आहे. म्हणजेच 2 टाईम्स 2 आहे आणि 1 टाईम 5 आहे. म्हणजे या ठिकाणी 5 घेतला आपण. नंतर आहे या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी 2 आहे. आता काय करायचं आपल्याला? यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर अँड अनकॉमन फॅक्टर. सर्वप्रथम आपण घेऊया कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर कोणते आहे? 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3. पुन्हा त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे अनकॉमन फॅक्टरचं. म्हणजेच पहा आता 5 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 यांचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. पहा आता यांचं कॅल्क्युलेशन आहे 2 मल्टिप्लाइड बाय 2 4, 4 मल्टिप्लाइड बाय 3 12, 12 मल्टिप्लाइड बाय 5 60, 60 मल्टिप्लाइड बाय 2 120 आणि 120 मल्टिप्लाइड बाय 2 या ठिकाणी होईल 240. या ठिकाणी याचा LCM असणार आहे 240. म्हणजेच LCM ऑफ, लक्षात घ्या, LCM ऑफ 60 अँड 48 इज कोणता नंबर आहे? 240 नंबर. म्हणजेच 240 असा नंबर आहे की या दोन्ही असा एक लोवेस्ट नंबर आहे की या दोन्ही नंबरच्या कशामध्ये असेल? तो टेबलमध्ये असेल, म्हणजे याच्या मल्टिपलमध्ये असेल. अशा प्रकारे LCM फाइंड आउट केल्या जातो. कधीकधी आपल्याला 3 नंबरचे सुद्धा LCM काढावे लागतात. जसं आता सेकंड एक्झाम्पल आहे, फाइंड द LCM ऑफ 18, 30 अँड 50. अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही नंबरची LCM जर काढायची असेल, आपल्याला त्याच्या अगोदर फॅक्टर्स काढावे लागतात. या ठिकाणी आपल्याला 18, 30 अँड 50 या नंबर्सचे फॅक्टर्स आपल्याला काढावे लागतील. प्रथम आपण 18चे फॅक्टर काढून घेऊया. 18 इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे 2 मल्टिप्लाइड बाय 18चे हाफ होतं 9. पुन्हा 9चे फॅक्टर काढूया आपण. 2 मल्टिप्लाइड बाय 9चे फॅक्टर आहे 3 मल्टिप्लाइड बाय 3. नंतर काढून घ्यायचे आपल्याला 30 या नंबरचे फॅक्टर. 30 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 15 इज इक्वल टू, पुन्हा 15चे फॅक्टर काढून घ्यायचे आपल्याला 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5. आता काढून घेऊया आपण 50 या नंबरचे फॅक्टर्स. 50 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 25 इज इक्वल टू, पुन्हा आता आपल्याला 25 नंबरचे फॅक्टर काढायचे आहे, प्राईम फॅक्टर्स. 2 मल्टिप्लाइड बाय 25 हा इवन नंबर नसल्यामुळे आपल्याला माहिती आहे हा 5चा स्क्वेअर आहे. 5 मल्टिप्लाइड बाय 5 25चे फॅक्टर्स. या तीनही नंबर्सचे आपण प्राईम फॅक्टर्स काढून घेतलेले आहे. प्राईम फॅक्टर्स हे झाले 18चे फॅक्टर्स. 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3. 30चे फॅक्टर्स आहेत 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5. पुन्हा 50चे फॅक्टर्स आहेत 2 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 5. आता आपण अगोदर सांगितलं होतं LCM इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स आणि अनकॉमन फॅक्टरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच पाहूया आपण मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स अँड
कॉमन फॅक्टर्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये फक्त 2च नंबरचे फॅक्टर्स होते. या ठिकाणी आपल्याला 3 नंबरचे फॅक्टर्स काढून आपल्याला LCM काढायचं आहे. आता या ठिकाणी फॅक्टर्स काढताना कॉमन फॅक्टर्स कधीकधी 3ही नंबरमध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर्स मिळतील. मात्र काही फॅक्टर्स असे असतील की ते फक्त 2च नंबरमध्ये आपल्याला कॉमन मिळतील. असे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे. अगोदर आपण 3ही नंबरमध्ये असणारे कॉमन फॅक्टर्स काढावे लागेल. नंतर आपण पाहणार 18 अँड 30मध्ये कॉमन असणारे फॅक्टर पाहणार. नंतर 30 अँड 50मध्ये कॉमन असणारे फॅक्टर पाहणार. आणि नंतर 18 अँड 50मध्ये कॉमन असणारे फॅक्टर आपण पाहणार. अशा प्रकारे आपल्याला पाहायचं आहे. अगोदर पाहूया कॉमन फॅक्टर्स इन 3ही नंबरमध्ये असणारे 18, 30 अँड 50. 3ही नंबरमध्ये पाहूया आपण. या ठिकाणी 2 कॉमन आहे, 2 कॉमन आहे आणि या ठिकाणी 2 कॉमन आहे. आता या ठिकाणी पहा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, मात्र या ठिकाणी 3 नाही. ओके. आता 3हीमध्ये आता कॉमन फॅक्टर संपले. म्हणजे तो कोणता आहे? कॉमन फॅक्टर्स इन 50 अँड 18, कॉमन फॅक्टर्स इन 80, 30 अँड 50. तो फक्त 2 हाच फॅक्टर आहे. नंतर पाहायचं आपल्याला, पाहूया आता 2-2चे पेअर करून आपण त्याचे कॉमन फॅक्टर्स काढून घेऊया. आता पाहूया आपण 18 अँड 30मध्ये कॉमन फॅक्टर्स इन 18 अँड 30 या दोघांमध्ये कॉमन असणारे पाहूया आपण. आता 2 या ठिकाणी संपला. आता 2 या ठिकाणी आपण कॉमन पाहणार नाही. आता पाहूया आपण, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, मात्र इथं 5 आहे, इथं 3 नाही. ओके. फक्त या ठिकाणी फक्त 2मध्ये कॉमन असणारा नंबर आहे फक्त 3. आता पाहूया आपण, या 2चे झालेले आहे, 18 अँड 30चे झालेले आहे. आता पाहूया आपण 18 अँड 50मध्ये कॉमन असणारे कॉमन फॅक्टर्स इन 18 अँड 30. तो कोणता आहे? फक्त पाहूया आता या दोघांमध्ये कॉमन असणारा. पहा 18 नंबर. आता या ठिकाणी 3 संपला, इथं 3 आहे, इथं 3 नाही. म्हणजेच या ठिकाणी एकही या 18 अँड 30मध्ये एकही कॉमन फॅक्टर आपल्याला दिसत नाही. इथं 3 हे 2 कॉमन संपून गेलेले आहे. इथं 3 आहे, मात्र या ठिकाणी 3 नाही. म्हणजे या ठिकाणी म्हणूया आपण नन. या ठिकाणी एकही कॉमन फॅक्टर आपल्याला मिळालेला नाही. ओके. आता पाहूया आपण 18 अँड 50 झालं, 18 अँड 30 झालं. आता पाहायचं आहे आपल्याला 30 अँड 50मध्ये या दोघांमध्ये कॉमन असणारे. या ठिकाणी पाहू आता कॉमन फॅक्टर्स इन 30 अँड 50 या दोघांमध्ये कॉमन असणारे फॅक्टर पाहूया. चला, या ठिकाणी 3 अनकॉमन झालेला आहे. आता बा इथं 30मध्ये आणि 50मध्ये पाहूया. इथं 5 आहे आणि इथं 5 आहे. ओके. आता या ठिकाणी दोघांमध्ये कॉमन फॅक्टर आहे फक्त 5. ओके. आता हे सगळे कॉमन फॅक्टर्स आपण पाहतोय. कोणते पाहतोय आपण? कॉमन फॅक्टर्स. या ठिकाणी फक्त 5 आहे. आता 18मध्ये फक्त 2 अँड 3 कॉमन झाला. 30च्या प्राईम फॅक्टर्समध्ये 2 अँड 3 कॉमन फॅक्टर झाला. आणि 50च्या फॅक्टर्समध्ये 2 अँड 5 हा कॉमन झालेला आहे. आता या ठिकाणी पाहूया आपण अनकॉमन फॅक्टर्स. आता सगळ्या पेअर संपल्या. 18 अँड 13मध्ये पाहिलं. पहिले अगोदर आपण 3ही नंबरमध्ये आपण कॉमन फॅक्टर्स पाहिले. 3ही नंबरमध्ये 18, 30 अँड 50. नंतर आपण 2चे 18 अँड 30मध्ये पाहिलं. नंतर 18 अँड 50मध्ये पाहिलं. नंतर दुसरी पेअर घेतली आपण. 18 अँड 30 झालं होतं, 30 अँड 50चं आपलं राहिलं होतं. आता पाहूया आपण अनकॉमन फॅक्टर. आता पाहायचं आपल्याला अनकॉमन फॅक्टर्स. आता या ठिकाणी इथं राहिला फक्त 3. या ठिकाणी एकही अनकॉमन शिल्लक राहिलेला नाही आणि या ठिकाणी राहिला आता 5. आता LCM आपल्याला माहिती आहे. LCM इज इक्वल टू LCM इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स अँड अनकॉमन फॅक्टर. मग आता या ठिकाणी पाहूया आपण. देअरफॉर LCM
इज इक्वल टू एल सी एम इज इक्वल टू, आता आपण कॉमन फॅक्टर्स पाहूया. या ठिकाणी आहे 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय, या ठिकाणी एकही नाही, मल्टिप्लाइड बाय 5. आता हे झाले कॉमन फॅक्टर्स 2, 3 अँड 5 मल्टिप्लाइड बाय. आता पाहूया आपण अनकॉमन फॅक्टर्स 3 मल्टिप्लाइड बाय 5. हे कॉमन फॅक्टर्स आणि 3 मल्टिप्लाइड बाय 5 हे आहे अनकॉमन फॅक्टर्स. आता यांचं मल्टिप्लिकेशन पाहूया आपण. 2 मल्टिप्लाइड बाय 3 6, 6 मल्टिप्लाइड बाय 5 30. ओके, 30 मल्टिप्लाइड बाय 3 90 आणि 90 मल्टिप्लाइड बाय 5, किंवा या ठिकाणी 3 मल्टिप्लाइड बाय 5 होतं 15 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय 3 450. देअरफॉर एल सी एम ऑफ 3 नंबरचा एल सी एम आहे म्हणजे 18. एल सी एम ऑफ 18, 30 अँड 50 इज कोणता आहे 450. म्हणजेच 450 असा एक नंबर आहे, असा एक लोवेस्ट नंबर आहे, एल सी एम त्याला म्हणतो आपण, असा एक लोवेस्ट नंबर आहे की या तीनही नंबरच्या टेबलमध्ये येतो. ओके.